ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कल्पना आता दुधाचा ग्लास भरून घेऊन चाललेली असते आणि तो दुधाचा ग्लास ती आता पूर्ण आजींसाठी स्पेशली घेऊन जाते. तेव्हाच ना सायली अर्जुन हळूच दबक्या पावलाने त्यांच्या रूमच्या बाहेर आलेले असतात आणि तेव्हाच ना ते इकडे तिकडे बघतात. तेव्हा त्यांना कळतं की कोणी नाही आहे. मग हळूच ते किचनमध्ये जातात. किचनमध्ये जाऊन त्यांना आता तो सीन रिक्रिएट करायचा असतो. यासाठी खास करून ते गेलेले असतात. तेव्हाच ना इकडे जो अर्जुन असतो तो म्हणत असतो की आज आपण आहे ना आईस्क्रीम खायचे. मग अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीला ना हळूच आईस्क्रीम खायची मजा काय असते ती आठवायला हवी. म्हणूनच अर्जुनने आता मुद्दामून ना सायलीला किचनच्या जवळ उभं केलेलं असतं आणि तोच आता किचनमध्ये जाऊन फ्रीजकडे जाऊन उभा राहतो. तेव्हाच इकडनं आवाज करते सायली. सायली म्हणत असते की जा ना, दे ना रे लवकर अर्जुन, किती वेळ, अजून किती वेळ करणार आहेस टाईमपास, अरे काढ ना लवकर आईस्क्रीम. असं बोलून आता तो फ्रीजमधला आईस्क्रीम जो आहे तो काढत असतानाच ना सायलीला तो लहानपणीचा तो सीन आठवू लागतो. आणि जेव्हा सायलीला तो सगळा सीन आठवतो ना तेव्हा सायली जी आहे तो ह्या सगळ्याचा विचार करते आणि मग ती लगेचच अर्जुनला बोलायला सुरुवात करते. अर्जुनला ती म्हणत असते की दे ना, काय झालं आहे तुला, अरे किती वेळ लावतोयस तू, काढ ना लवकर. मग आता तेव्हाच ना अर्जुनला तीही म्हणत असते की हो हो, अरे पण बाऊल तर घे. मग आता अर्जुनने बाऊल सायलीला घ्यायला सांगितल्यावर सायली म्हणते बाऊलमध्ये काय, आईस्क्रीमच्या डब्यातच आपल्याला हे आईस्क्रीम खायचं आहे, बाऊल वगैरे घ्यायचं नसतं, चल. मग आता तिला तो प्रसंगसुद्धा आठवतो जेव्हा अर्जुन असा फ्रीजमधून डब्बा काढायचा तेव्हा दोघंही जण ना ते आईस्क्रीम मस्त एन्जॉय करायचे आणि ते सुद्धा डब्यामध्येच. आणि जेव्हा हे सगळं काही आठवतं ना तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती आता अर्जुनसोबतच ना किचनमध्ये त्या किचनच्या ओट्याच्या इथे लपून बसून दोघंही जण ना आता आईस्क्रीम खात असतात. फॅमिली पॅकचा डब्बा असतो आणि दोघांकडे स्पून असतात आणि त्या स्पूननेच आता दोघंही जण मस्तपैकी ते आईस्क्रीम एन्जॉय करत असतात. तर सायली जेव्हा ते आईस्क्रीम खात असते ना तेव्हा अर्जुनला म्हणत असते की अर्जुन थांब ना रे, इकडे दे बरं. आणि असं बोलून आता ते एकत्र असे आईस्क्रीम खात असतात. तेव्हाच ना तो क्षण आठवतो जो बालपणी घडला आहे. मग जेव्हा तो क्षण आठवतो ना तेव्हा मात्र आता काही झालं तरीसुद्धा नजरेआड काहीच जात नसतं. सगळा प्रसंग अगदी हुबेहूब डोळ्यासमोर येऊन उभा राहतो. मग इकडे असणारी सायली ही म्हणत असते की बघितलं का, मला सगळं काही सेम टू सेम आठवते, अगदी काहीच फरक नाही आहे. म्हणजे ह्या आधीसुद्धा आपण असेच आईस्क्रीम खायचो का, असंही ती आता अर्जुनला विचारत असते. अर्जुनला जेव्हा ती हे सगळं काही विचारते ना तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, मी असंच आपण एन्जॉय करायचो आणि मस्त ना आईस्क्रीम खायचो. तेव्हा दुसरीकडे आता सचिनला पैसे लुटायचे असतात आणि त्यासाठी ना त्याने आता महिपत बाबाची साथ द्यायचं ठरवलेलं असतं. म्हणजेच आता महिपत जे जे काही करेल त्या सगळ्या गोष्टींना तो प्रोत्साहन देत असतो. म्हणत असतो की मला एक सांगा की तुम्ही आता जे काही करणार आहात, म्हणजे एवढं मोठं अन्नछत्र उभं करणार आहात, तर त्या अन्नछत्रामध्ये मदतीला कोणाला ठेवलं आहे का, म्हणजे आता एवढे हजारो भक्त तुमच्या अन्नछत्रात जेवून जाणार, मग ह्या सगळ्याकडे लक्ष ठेवायला कोणीतरी असायला हवंच ना. तेव्हाच ना हो हो, असायला तर हवं कोणीतरी, पण आता तरी विचार नाही केला की कोणाला तिथं ठेवायचं ते. मग ठीक आहे ना, मी आहेच की, मी करेन हे सगळं. पण महिपत आता त्याला बोलतो पण या सगळ्या गोष्टीवर तुझा तर विश्वास नव्हता, मग आता काय झालं. हो हो, आधी माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता, पण आता या सगळ्या काही गोष्टी आहेत ना मला एकदम ना अशा परफेक्ट वाटायला लागलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की खरंच ना तुम्हा सगळ्यांवर एवढे सगळेजण लक्ष ठेवतात, याचा अर्थ नक्कीच काहीतरी आहे. तुम्ही जे काही काम करता ते योग्यच असणार आहे, म्हणून एवढी लोक तुम्हाला साथ देतात. मग आता मीही ठरवलं आहे की तुमच्या ह्या कार्यात तुम्हाला थोडीफार का होईना मदत करायची. मग कसं, परक्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा मी आहे ना, कारण महिपतने सांगितलेलं असतं
जी मुलगी आश्रम बांधणार आहे तीच काय ते बघेल ना तिथला कारभार. पण आता महिपतचं इकडे काही सचिनने ऐकलेलं नसतं, कारण सचिनला या सगळ्यामध्ये पैसा लुटायचा असतो ना, त्याचसाठी त्याची नाटकं सुरू असतात. मग आता महिपत बोलत असतो की ते काय करायचं आहे ना ते कर तू, पण त्याच्यात ना एकही रुपया नाही घ्यायचा, कारण मला ना एकही रुपया लोकांचा खायचा नाही आहे. आतापर्यंत बरंच काही काही केलं, पण इथून पुढे नाही. असंही आता इकडे असणारा महिपत जो आहे तो सचिनला बोलत असतो. पण सचिनच्या डोक्यात ना नवनवीन कल्पना सुचत असतात, कारण सचिन या सगळ्यामध्ये हेच तर बघत असतो ना, कारण त्याला साथ देण्यामागे फक्त हाच तर मोठा हे असतो की काही झालं तरी त्या सगळ्यातून पैसे कमवायचे, आणि म्हणूनच तर तो या सगळ्यात साथ द्यायला तयार झालेला असतो. तो विचार करतो की निदान माझे काही पैसे, माझे काही कर्ज जे आहेत ते तरी नील होतील. तेच दुसरीकडे आता अर्जुन सायली आईस्क्रीम खात असतात. तेच सायली अर्जुनला म्हणत असते की सांगा ना, लहानपणीसुद्धा असंच काहीसं घडायचं का? अर्जुन म्हणतो की हो. तेवढ्यातच ना कल्पना किचनमध्ये आलेली असते. कल्पना जेव्हा किचनमध्ये येते तेव्हा त्या दोघांनाही म्हणत असते की तुमचं काय चाललंय, म्हणजे तुम्ही दोघंही जण आईस्क्रीम खाताय आणि ते सुद्धा असं किचनमध्ये बसून लपून छपून, काय चाललंय काय? तेव्हाच ना कल्पनाला अर्जुन म्हणत असतो की ते काय आहे ना, सायलीला ना डोहाळे लागले होते हळूच आईस्क्रीम खायचे, म्हणून आम्ही असं आईस्क्रीम खात आहोत, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना कल्पना म्हणत असते की काय गं सायली, तुझे डोहाळे ना खरंच अजबचे आहेत बघ, म्हणजे मी असा विचारही केला नव्हता की एवढे सगळे तुला असे डोहाळे लागतील, पण वेगळेच डोहाळे लागतात गं तुला तर. असंही आता इथे कल्पना सायलीला बोलत असते. तेव्हा सायली शांतच राहते, कारण या अर्जुनने ना आता काहीतरी बडबड करून म्हटलेलं असतं. पण तेव्हा कल्पना म्हणत असते की एवढ्या रात्रीचं आईस्क्रीम वगैरे खाऊ नका, बस झालं, पुरे झालं, जा आता रूममध्ये जाऊन आराम करा, असंही आता म्हटलं जातं. मग काय, तीसुद्धा आता तिकडनं पटकनी रूममध्ये जायला निघते. जेव्हा आता अर्जुन आणि सायली तिकडनं निघत असतात ना, तेव्हा सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही आईला असं का सांगितलं? मला भूक लागली आहे, माझे डोळे आहेत वगैरे, प्रत्येक वेळेला तुम्ही माझं हे सगळं काही डोळ्यांवरच येऊन जाणार आहात का? त्यावर आता हो ग बायको, मग ऐन वेळेला काय सुचणार, मला जे सुचलं त्याचं मी कारण दिलं, असंही आता अर्जुन जो आहे तो सायलीला बोलतो. मग आता हे जे आता घडलं ना, तो सेम प्रसंग आपल्या बालपणीसुद्धा घडायचा, म्हणूनच सेम रिक्रिएट झाला होता असेल. मग आपण अजून काहीतरी करूया जेणेकरून तुला अजून काही गोष्टी समजतील, असंही इथे आता अर्जुन जो आहे तो इथे सायलीला बोलत असतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अस्मिता ना आता तिचं जे प्रोफाईल असतं ते सबमिट करत असते, म्हणजे तिला असं वाटत असतं की कुठेतरी जॉब मिळतो आहे का, आणि याचसाठी तिचं हे सगळं काही सुरू असतं. आणि जेव्हा ती जॉबच्या शोधात असते, मोबाईल घेऊन बसलेली असते, तेवढ्यातच ना नेमका आता इकडे अश्विन येतो आणि अश्विन विचारतो की काय चाललं आहे तुझं? अगं बाळ आहे जाग्यावर तुझ्या मांडीवर आणि तू मोबाईल घेतलेस. बाळांच्या जवळ ना मोबाईल घेऊन जायचा नसतो, त्या रेडिएशननेच त्रास होतो ना बाळांना. मग ती म्हणते की सॉरी, पण तिच्या मनातली जी घालमेल असते ती कुठे कोणाला सांगू शकत असते, कारण तिला जॉबची अत्यंत गरज असते, कारण तिला पूर्ण दिवसभर या गोलूच्या निमित्ताने का होईना वेळ मिळत नसतो. तो निदान मांडीवर शांत होता, म्हणूनच तर ती आता जे काही तिचं जॉब प्रोफाईल आहे ते सेंड करायचं बाकी कंपन्यांना काम करत होती. तेच आता अश्विन तिथे आलेला असतो. तर अस्मिता म्हणते की अश्विन काय झालं आहे बोलला. तेव्हा अश्विन म्हणतो की मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं, म्हणजे तू लगेच कशी काही मूव ऑन झाली, म्हणजे मला काही गोष्टी कळल्याच नाही, इतक्या लवकर सगळं काही कसं काय झालं. तेव्हाच ना आता ती त्याला म्हणत असते की हो, हे सगळं काही थोडं कठीण होतं, पण काय करणार, करावं लागलं ना, त्याचसाठी तर इकडे आता स्मिता समजावत असते आणि म्हणू लागते की बघ, मी ह्या सगळ्यांना मूव ऑन ह्याच्यासाठीच झाले की मला माहिती आहे की हा माणूस जो आहे ना तो कधीच माझा नव्हता. जर तो माझा असला असता तर त्याने प्रत्येक क्षणाला ना त्याने माझा विचार केला असता, पण त्याने कधीच माझा विचार केला नाही. मग मी तरी त्या माणसाचा विचार का करावा, असाच विचार मीही केला, आणि म्हणूनच ना या सगळ्यातून बाहेर पडणं मला इझिली शक्य झालं, असंही ती आता म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती सांगते ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारा अश्विन म्हणत असतो की मला ना या सगळ्यातनं बाहेर पडणं खूप जास्त ना डिफिकल्ट जात आहे.
त्यामुळेच ना त्रास होतो ह्या सगळ्याचा. मग तेव्हाच ती त्याला समजावत असते, त्याला म्हणत असते की बघ, एकतर तू आमच्यापासनं काही गोष्टी लपवून ठेवल्या आणि तेव्हाच तुला तेव्हापासून तो त्रास होतोय. म्हणजे आधीसुद्धा तू तिला बरंच प्रोत्साहन द्यायचा काही खोटं वागण्यामध्ये, आणि मग आता तुला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या त्रास देत आहेत, म्हणून तुला हे सगळं काही जड जाते. बाकी तू नको विचार करूस. आणि आता तर ना या सगळ्या गोष्टींचा इतका विचार करत राहिलास ना तर त्रास होऊ शकतो, असं देखील आता ती त्याला समजावत असते आणि त्याला मायेनं जवळ घेते. आणि जरी मनात काही वाटलं तर पहिल्यांदा येऊन माझ्याशी बोलायचं असं सांगितलेलं असतं. तेच आता सायली अर्जुन बाहेर फिरत असतात आणि दोघंही जण पकडापकडी खेळायचं ठरवतात. सायली पळत असते तर अर्जुनही तिच्या मागे मागे पळत असतो. अर्जुन जेव्हा तिच्या मागे पळतो तेव्हाच ना सायलीच्या आता पायाला लागतं. सायलीच्या जसं पायाला लागतं तसं अर्जुन थांबतो. आणि अर्जुन जेव्हा आता थांबतो ना तेव्हा तो म्हणत असतो की काय चाललंय अगं, थांबलीस कशाला? पायाला लागले का तुझ्या? हो बघ ना, पायाला लागलंय माझ्या, काहीच जमत नाही आहे बघ मला. असंही बोलून आता जी आहे ती मात्र मध्येच ती थांबते. मग आता ती नाराज असते. आता अर्जुनने आपल्या गळ्यातली जी चेन असते ना ती हळूच काढून आता त्या सायलीच्या गळ्यामध्ये टाकलेली असते. आणि हा प्रसंग आता सायलीच्या डोळ्यासमोर अगदीच ना टवटवीत असा झालेला असतो. त्यामुळे सायलीला एकदमच असे तिचे डोळे पाणावलेले असतात. आणि तेव्हा सायली एकटक बघत राहते. आणि तेव्हाच अर्जुन तिला म्हणत असतो की आता काही आठवतंय का? सायलीला आता आठवू लागतं. सायली म्हणत असते की हो, मला आठवतंय ना, हे सेम असंच घडलं होतं. म्हणजे मला हे चांगलं आठवतंय. इथे आपण दोघंही जण पळत होतो तेव्हा माझ्या पायाला लागलं. तेव्हा मी इथे रडत थांबले होते आणि तेव्हाच ना तू अर्जुन येऊन माझ्या गळ्यामध्ये हे लॉकेट घातलं होतंस, बरोबर? असंही आता सायली अर्जुनला सांगू लागते. अर्जुनला जेव्हा सायली हे सगळं काही सांगते तेव्हा अर्जुन तर आता सायलीकडे पाहतच राहतो. तेच आता इकडे सायली जी आहे ती मात्र आता अर्जुनला म्हणत असते की उद्या ना मी तुमच्यासोबत ऑफिसला सुद्धा येणार आहे. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो का? तर सायली म्हणते की मला ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या जवळून अनुभवायच्या आहेत, यासाठी तुम्ही नाही म्हणू नका. असं देखील आता ती त्याला सांगत असते. खरं तर त्याला त्या लॅबमध्ये जायचं असतं म्हणून ती त्याला सांगत असते की मीही तुमच्यासोबत येणार आहे असं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सचिन जो आहे तो बघतो तर काय, लांबून त्याची नजर आहे ना आता तिथे जाते. आणि तेव्हाच तो आता इकडे तिकडे बघू लागतो. आणि जेव्हा तो इकडे तिकडे बघतो ना तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे काय चाललेलं आहे. कारण तिथे असणारे जे महिपत बाबा असतात ना ते स्वतःला मारून घेत असतात, स्वतःला शिक्षा करत असतात. आणि हे सगळं काही सचिनने पाहिलेलं असतं. आणि सचिन जेव्हा हे सगळं काही पाहतो लगेच तो त्यांच्या जवळ जातो आणि म्हणतो की हे काय करताय तुम्ही, प्लीज प्लीज थांबवा हे सगळं काही. आणि असं बोलून आता तो ह्या सगळ्या काही गोष्टी थांबवायचं बघत असतो. त्यावर आता महिपत म्हणतात की रात्रीची ना मला झोप येत नाही, मग काय, असं प्रायचित्त करावं लागतं, म्हणूनच मग स्वतःला मी असं मारून घेतो, असंही काहीसं आता ते म्हणू लागतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ते सांगतात ना तेव्हा मात्र इकडे असणारा हा सचिन आता पाहतच राहतो. आणि मग तो आता म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, मला नाही आवडत आहे तुमचं हे सगळं, थांबवा बरं हे आताच्या आती. आता तू इथे काय कशाला आला होतास ते सांग ना. मग तेव्हाच ना तो म्हणतो की मला ना जरा पैसे हवे होते. ते काय आहे ना, आता तुम्हाला मी म्हटलं नाही का थोडंसं काम मार्गी लावायचं आहे, त्यासाठी थोडी पैशांची गरज आहे. त्याचसाठी मी म्हटलं की तुमच्याकडे यावं, म्हणजे काही सिक्युरिटी गार्ड्स आणि हे सुद्धा आपल्याला बघायला हवं ना, त्यासाठी थोडाफार पैसा खर्च होईल म्हणून म्हटलं तुमच्याकडे यावं. मग घे तिजोरीतनं पैसे, तुला जितके हवेत तितके. आणि असं बोलून आता महिपतने डायरेक्ट चावी जी आहे ती आता दिलेली असते. आणि ती चावी महिपतने सचिनच्या हातामध्ये दिल्यामुळे सचिन जो आहे तो तर आता खूपच जास्त खुश असतो. कारण त्याने तो सगळा विचार कधीच केला नव्हता की एवढं काही आपल्या हातात भेटेल. सचिन आता चावी वगैरे घेतो आणि लगेचच तिकडनं बाजूला जातो. कारण त्याला ना आता पटकनी जाऊन त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बघायच्या होत्या.
कुठे काय आहे. त्याने जसं तिजोरी उघडलेली होती तसं तिजोरीमध्ये पैसे ठेवलेले होते आणि ते पैसे आता त्याच्या हाती लागलेले होते. आणि जेव्हा ते पैसे त्याच्या हाती लागतात ना, तेव्हा तो खूप जास्त खुश होतो आणि ते पैसे बघून त्याला आनंद झालेला असतो. तो आता विचार करतो की चला, फायनली जे हवं होतं ते तर भेटलं. आणि मग काय, ते पैसे ना तो तसेच ठेवून देतो आणि मग त्याला जेवढे पैसे हवे असतात तेवढे तो घेतो. विचार करतो की जेवढं काही मी विचार केला होता त्यापेक्षा कित्येक तरी पटीनं पैसे इथे जास्त आहेत. मग त्याला थोडीफार जी रक्कम हवी असते ती घेतो आणि तो म्हणतो की इथे तर मला लई मोठा पैसा भेटणार आहे. मी तर इमॅजिनच केलं नव्हतं की एवढं गभाड माझ्या हाती लागेल. असंही आता काहीसं तो बोलू लागतो. तेच आता ते पैसे हातात वगैरे त्याने घेतलेले असतात आणि तो निघतो. तेच अर्जुन सायली ना आता त्या इकडे गेलेले असतात हॉस्पिटलमध्ये आणि आता त्यांना DNA सॅम्पल्स द्यायचे असतात म्हणून ते गेलेले असतात. अर्जुनने सांगितलेलं असतं की कधीपर्यंत रिपोर्ट्स येतील. तर तो म्हणत असतो माणूस की 2 दिवस तरी साधारण लागू शकतात रिपोर्ट्सना, त्यामुळे फक्त 2 दिवस द्या. पण अर्जुन म्हणत असतो की यामध्ये कोणतेही चेंजेस वगैरे होता कामा नये, कारण मागच्या वेळेलासुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या काही झाल्या तरीसुद्धा परफेक्ट रिझल्ट हवा आहे. त्यावर तेही म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, आपण करूया हे सगळं काही मॅनेज, असंही आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा मग या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा कुठे जाऊन इकडे असणारा अर्जुन आणि सायली एकदमच खुश होतात, कारण त्यांनीही विचार केला नव्हता की एवढं सगळं काही व्यवस्थित घडेल. तेच आता ते सॅम्पल्स आधीचे जे होते ते सुद्धा त्याचेही रिपोर्ट्स आपल्याला हवे आहेत हेही आता अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगतो तेव्हा इकडे सायली जी आहे ती खुश असते. इकडे सायलीची वाट बघत असता प्रतिमा आणि सुमन वाट बघत असतानाच ना ते आता विचार करतात की कुठे राहिली सायली. तर तेव्हाच ना राकेश तिथे येऊन बसलेला असतो. राकेशला खरं तर ना खूप जास्त भूक लागलेली असते. राकेशला भूक लागलेली असतानाच ना राकेश म्हणत असतो की मला देताय का. तेव्हाच ना देणार आहे ना तुला, पण जरा थांब ना, काही झालं ना तरी आधी ना येऊन जाऊ दे ना, मग बघूया काय ते. मग आता विचार केला जात असतो की कधी कधी येतील ही लोकं, तेव्हा कुठे जाऊन मला खायला भेटेल, असाही विचार तो करत असतो. मग तो बोलतो की ती लोकं येत नाही तोपर्यंत मी काही उपाशी राहायचं आहे का, मला किती भूक लागली. अरे येतच असतील ते. तेवढ्यातच अर्जुन सायली येतात. मग अर्जुन सायली येतात ना तेव्हा ते म्हणतात की वाटेत ना थोडं काम होतं म्हणून यायला थोडा उशीर झाला. आणि मग काय, हे सगळं झाल्यानंतर इथे तुझ्या आवडीचे ना छान असे भाजणीचे थालीपीठ बनवलेले आहेत असं देखील आता ती सांगत असते. मग तेव्हाच ना प्रतिमाकडे बघून लगेच इथे असणारा राकेश म्हणत असतो की हे आपलं चांगलं आहे, मी केव्हाचं मला भूक लागली आहे पण मला काही दिलं नाही आहे, आता तर माझी भूकसुद्धा मेली, असंही राकेश म्हणतो. तेव्हा आता त्याला सुमन म्हणत असते की हे काय आहे, हे कोणती पद्धत आहे. मग तो म्हणतो की मी मस्करी केली. तेव्हाच भाजणीचे थालीपीठ खास करून बनवलेले असतात हेही त्याला कळतं. आणि मग ही गोष्ट त्याला कळल्याबरोबर तो तिथेसुद्धा टोमणा मारतो, अरे मला काहीच नाही का, सगळं सायलीच्याच आवडीचं बनवलं आहे, माझ्या आवडीचा तर कोणी विचारच करत नाही. मग तेव्हा सुमन म्हणते की तुला कॉर्नफ्लेक्स देऊ का, म्हणजे तू तेच खातोस मला माहिती आहे. मग तेव्हाच इकडे सुमनला तो बोलू लागतो की काय ना की एवढे 2 वर्ष मी US होतो, तिथे मी सारखे कॉर्नफ्लेक्सच खात होतो, तिथे दुसरं काही भेटत नव्हतं. आणि आता मी विचार केला की निदान मी इथे आलो आहे तर माझी आई मला काहीतरी चांगलं चुंगलं बनवून देईल, पण माझ्या आवडीचा तर कोणीही विचारच करत नाही आहे, असंही आता राकेश म्हणू लागतो. राकेश जेव्हा असं काही बोलतो तेव्हा प्रतिमा बोलत असते की हो तुला हवं आहे ना, मी बनवेन, मी स्वतः बनवेन तुला काय हवं आहे ते, पण नको चिडचिड करूस, नको रागराग करूस, मला कळतं आहे तुला त्रास होतो आहे ते, असंही आता इथे असणारी ही जी प्रतिमा आहे ती बोलत असते. मग तेव्हाच तो म्हणतो की नाही तुम्ही बनवलं आहे मला माहिती आहे, पण ते सगळं काही सायलीच्या आवडीचं केलं आहे, माहिती आहे सायली प्रेग्नंट आहे, सायलीच्या पोटात बाळ आहे म्हणून तुम्ही सायलीच्या आवडीचं केलं आहे, पण माझा पण विचार करा ना, मलाही भूक लागली आहे आणि आता ना हे मला थालीपीठ काही जाणार नाही, मला असं वाटलं होतं माझ्यासाठी वेगळं काहीतरी असेल. प्रतिमा त्या बोलतात की तुझ्यासाठी मी बनवते. मग तर झालं,
पण तू शांत हो. पण आता राकेशचं जे वागणं असतं ना ते अर्जुन आणि सायलीला कुठेतरी खटकत असतं, कारण तो थोडा वेगळाच वागत असतो. तर पुढील भागातमध्ये पाहायला मिळत असतं की इकडे आता सायली आणि अर्जुनना बसलेले असतात आणि ड्रॉइंग करत असतात. खोड रबरचा तो प्रसंग रिक्रिएट करण्याचा प्रयत्न अर्जुनचा सुरू होतो. मग अर्जुन जेव्हा तो सगळा सीन रिक्रिएट करायचा प्रयत्न करतो तेव्हा सायलीला आठवतात काही गोष्टी. मग सायली म्हणते की प्रतिमात्यांच्या वेळेला आपण महिपतला आणलं होतं ही सगळी गोष्ट रिक्रिएट करायला, तेव्हा प्रतिमात्यांना आठवलं होतं. मग माझ्या बाबतीत आपण तो ॲक्सिडेंटचा सीन पुन्हा रिक्रिएट करूया का, मग मला आठवेल सगळं. अर्जुन नाही म्हणतो कारण सायली प्रेग्नेंट असते, पण सायली म्हणत असते की प्लीज माझ्यासाठी एवढं ऐका ना. मग अर्जुनला ह्या गोष्टी ऐकाव्याच लागतात. तर तुम्हाला भाग कसा वाटला आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.